Illustration number 27. Mr. Arjun Wainker given following information. आपल्याला पहिला दिलाय तो काय दिलाय? SOP दिलाय. म्हणजे SOP म्हणजे काय येईल? GAV त्याचा नील. तर आपल्याला काय घ्यायचं आहे? इंटरेस्ट. सो इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल हा फक्त घ्यायचा आहे, बाकी सगळं काहीच घ्यायचं नाही. लेट आउट मध्ये फेअर रेंट पर मंथ दिलाय, सो मल्टिप्लाय बाय 12. म्युनिसिपल व्हॅल्यू पर मंथ दिले, मल्टिप्लाय बाय 12. रेंट रिसिव्ड पर मंथ मल्टिप्लाय बाय 12. त्यानंतर अच्छा एक मिनिट, हाऊस 2 वॉज वॅकंट 3 मंथ दिलाय, म्हणजे मल्टिप्लाय बाय 12 येणार नाही. हा 3 महिने वेकेंट आहे, म्हणजे किती महिने येतील? 9 महिने. सो मल्टिप्लाय बाय 9 मंथ. त्यानंतर पुढे काय दिलं? म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर दिलाय. ओनर दिला म्हणजे घेणार. अदर एक्सपेन्सेस ग्राउंड रेंट येत नाही, आपल्याला इंटरेस्ट घ्यायचं. त्यानंतर रेंट रिसिव्ह फ्रॉम हायरिंग मशिनरी फर्स्ट रिपेअर्स टू मशिनरी, म्हणजे जी मशीन तुम्ही हायर केली आहे ना त्यासाठी रिपेअरिंगचा खर्च झालाय. तर आपल्याला काय करणार? पण 4 लाखातून हे 10,000 काय होतील? मायनस होतील. उरलेलं टॅक्सेबल जे 3,90,000 टॅक्सेबल. मेडिक्लेम इन्शुरन्स पेड बाय चेक हिज डिपेंडंट मदर, सिनियर सिटीजन आहे. हे आपल्याला माहिती आहे 80D मध्ये सिनियर सिटीजन असेल, पॅरेंट सिनियर सिटीजन असेल तर 50,000चं डिडक्शन आहे. 50,000 आहे त्यांना पूर्ण डिडक्शन मिळणार आहे. पहिला तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी दिलाय. पहिला दिला आपल्याला SOP आणि दुसरा दिलाय LOP. सो SOP GAV नील, म्युनिसिपल टॅक्स येत नाही, NAV नील, स्टँडर्ड डिडक्शन आहे. इंटरेस्ट दिलाय आपल्याला 2 लाख. आता पहिली गोष्ट, SOP मध्ये काय रूल असतो? जर आफ्टर 1 एप्रिल 1999 ऍक्विजिशन किंवा कन्स्ट्रक्शन साठी लोन घेतलं असेल तर 2 लाखाचं मॅक्झिमम डिडक्शन मिळतं. सो याला मॅक्झिमम 2 लाखाचं मिळणार आहे, कारण आफ्टर 1 एप्रिल 1990 नंतरच लोन घेतलेला आहे. कळतंय? त्यानंतर येऊया LOP वर. काय काय दिलंय? पहिला फेअर रेंट करा, जर मल्टिप्लाय बाय 12 करा आणि फेअर रेंट सांगा किती येत आहे? 20,000 × 12 2,40,000. म्युनिसिपल व्हॅल्यू 24,000 × 12 2,88,000. त्यानंतर रेंट रिसिव्ह म्हणजे ऍक्च्युअल रेंट किती आहे? 25,000 × 9. सो सगळ्यात पहिले विच एव्हर इज हायर 2,88,000. स्टँडर्ड रेट नॉट ऍप्लिकेबल. विच एव्हर इज लोअर 2,88,000. विच एव्हर इज हायर 2,25,000. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्स 25,000 मायनस केल्यावर NAV येईल आपला 2 लाख. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑन NAV 60,000. त्यानंतर इंटरेस्ट 2 लाख. सो किती येते? टोटल येते SOP चे तर मायनस 2 लाख आणि LOP चे पण इथे मायनस 60,000. सो नेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी LOP SOP. LOP मायनस 60,000 आहे, SOP मायनस 2 लाख आहे, टोटल 2,60,000. ते चुकून झालंय तिथे.
सो हाऊस प्रॉपर्टी आपली -2,60,000. त्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला, रेंट रिसिव्ड हायरिंग मशिनरी 4,00,000. त्याच्यावरती रिपेअरचा खर्च दिलाय 10,000. सो टोटल बाहेर येतील 3,90,000. सो टोटल 3,90,000 एकच आहे. त्यानंतर घेऊ इन्कम फ्रॉम अदर सोर्स मध्ये 3,90,000. डिडक्शन ATD मेडिक्लेम किती दिला आपल्याला, 50,000 दिला. सो टोटल 3,90,000 मायनस 2,60,000. तर टोटल किती येतील, 1,30,000. त्याच्यामधून मेडिक्लेम 50,000 मायनस केले तर राहतील 80,000 नेट टॅक्सेबल इन्कम.